नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात गडचिरोलीच्या बातमीने. गडचिरोलीमध्ये 9 नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. सिरोंचा नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. भाजप आणि काँग्रेसची युती गेली 5 वर्ष सत्तेत होती, मात्र आता एकही जागा भाजप आणि काँग्रेसला जिंकता आली नाहीये. आदिवासी विद्यार्थी संघटनेची आता सिरोंचा नगरपंचायतीवर सत्ता असणार आहे, तर मुलचेरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 जागांवर, शिवसेनेचा 4, तर भाजप केवळ एका जागेवर विजयी होऊ शकली आहे. तर अपक्ष उमेदवारांचा 5 जागांवर विजय झाला. चामोर्शी नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला, तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आपण बघतोय. तर 17 जागांपैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. गडचिरोली जिल्ह्यात 9 नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी पूर्ण झाली सुरू असल्याचं आपण बघतोय. सिरोंचा नगरपंचायतीत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. भाजप आणि काँग्रेसची युती गेली 5 वर्ष इथे सत्तेत होती, मात्र एकही जागा भाजप आणि काँग्रेसला जिंकता आली नाहीये. आदिवासी विद्यार्थी संघटनेची आता सिरोंचा नगरपंचायतीवर सत्ता असणार आहे, तर मुलचेरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जागांवर, शिवसेनेचा 4, तर भाजप केवळ एका जागेवर विजयी होऊ शकली आहे. तर अपक्ष उमेदवारांचा 5 जागांवर विजय झाला. चामोर्शी नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला, काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं, तर 17 जागांपैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. तर विजयी जल्लोष आपण बघतोय कार्यकर्त्यांचा, त्याची दृश्य आहेत. सिरोंचा नगरपंचायतीवरती आता आदिवासी विद्यार्थी संघटना ही एक नवीन आघाडी तिथे उदयास आलेली होती आणि त्यांची सत्ता असणार आहे. तर मुलचेरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जागांवर, शिवसेनेचा 4, तर भाजप केवळ एका जागेवर विजयी होऊ शकली आहे. तर अपक्ष उमेदवारांचा 5 जागांवर विजय झाला. चामोर्शी नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. 17 जागांपैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. नगरपंचायतीची जी मतमोजणी होती ती आजच्या दिवसावरती ठेवण्यात आलेली होती. कालच्या दिवशी ती होऊ शकली नाही आणि आज ही मतमोजणी जी ती पूर्ण होते आणि त्या अनुषंगाने जे वेगवेगळे निकाल आपल्या हाती येतात त्यात जर आपण पाहिलं तर 9 नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी जी ती पार पडते. यामध्ये सिरोंचा नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. गेली 5 वर्ष ही नगरपंचायत भाजप आणि काँग्रेसच्या आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या हाती होती, मात्र आता एकही जागा भाजप आणि काँग्रेसला जिंकता आली नाहीये. आदिवासी विद्यार्थी संघटनेची आता सिरोंचा नगरपंचायतीवरती सत्ता असणार आहे, तर मुलचेरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जागांवर, शिवसेनेचा 4, तर भाजप केवळ एका जागेवर विजयी होऊ शकले. तर अपेक्षा उमेदवारांचा 5 जागांवर विजय झाला. चामोर्शी नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आपण बघतोय. 17 जागांपैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर आहेत. महेश, आतापर्यंतचा कल काय दिसून येतोय? विशाल, आज नगरपंचायत निवडणुकीचे निकाल घोषित झालेले आहेत. आपण या जर बघितलं तर अनेक ठिकाणी धक्कादायक आहे. म्हणजे सिरोंचा नगरपंचायत ज्या ठिकाणी गेल्या 5 वर्षापूर्वी भाजपची सत्ता होती, 2.5 वर्षानंतर भाजप आणि काँग्रेस युतीची सत्ता होती, तिथं भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे. तिथं एकही जागा काँग्रेस किंवा भाजपचा उघडता आलेला नाही. इथं आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या 10 जागा आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जी युती होती
त्यामध्ये या युतीला यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 जागा आणि शिवसेनेचा 2 जागा, म्हणजे शिवसेना ज्या भागात शून्य होती तिथे शिवसेनेचं अस्तित्व या ठिकाणी दिसून आलेलं आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिरोंचा असेल, अहेरी असेल, या सगळ्या ठिकाणी ज्या जाहीर सभा घेतल्या होत्या त्यानुसार आपण जर बघितलं तर शिवसेनेने हा जो प्रयोग केला होता, महाराष्ट्रात एक वेगळा प्रयोग होता की ज्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे त्याच्यासोबत युती. राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता केल्यामुळे शिवसेनेला या ठिकाणी सिरोंच्या मध्ये, अहेरीमध्ये एक जागा आलेली आहे. मुलचेरा सत्तेमध्ये शिवसेना बसणार आहे. मुलचेरा नगरपंचायतीचं आपण जर बघितलं तर मुलचेरा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता बसणार आहे त्या ठिकाणी. त्यासोबतच चामोर्शी नगरपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता बसणार आहे. त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पडायला लागली होती. शिवसेना आणि काँग्रेसची त्या ठिकाणी युती होती. त्या ठिकाणी काँग्रेसचं स्पष्ट बहुमत आले आहे. कुरखेडा नगरपंचायतीमध्ये सुद्धा शिवसेनेचे 5 नगरसेवक, मात्र त्या ठिकाणी सत्ता भाजपची आलेली आहे. भाजपचे 9 नगरसेवक निवडून आलेले आहे. धानोरामध्ये काँग्रेसला यश मिळालेलं आहे. अजूनही अहेरीची मतमोजणी सुरू आहे, एटापल्लीची सुरू आहे, भामरागड असेल त्या ठिकाणी सुद्धा मतमोजणी अजून सुरू आहे. निकालाचं आताचं आपण जर चित्र बघितलं तर गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भाजपची सत्ता होती बऱ्याच ठिकाणी, त्याच्या तुलनेत यावेळी नवीन चित्र आहे असं आपल्याला दिसून येत आहे. आणखी काही वेळानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल. मात्र लोकांनी गेल्या 5 वर्षातलं मूल्यमापन करून आपला जो कौल आहे तो दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर विशाल, धन्यवाद महेश या सगळ्या तपशिलाबद्दल. मतमोजणी सुरू आहे आणि हळूहळू हे सगळे निकाल जे ते स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहेत. याबद्दलचा अपडेट आपण महेशकडनं वेळोवेळी घेत राहू. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. फडणवीसांनी संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका केली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी नाही असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान नटसम्राटमधील वाक्याचा आधार घेत राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे. कुणी घर देता का घर असं एक वाक्य आहे, तशीच फडणवीसांची मला कुणी खुर्ची देतं का खुर्ची अशी अवस्था झाली असल्याची जोरदार टीका संजय राऊत यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. देवेंद्र फडणवीसांना आता काय ते नटसम्राट म्हणतात, पण नटसम्राट हे महाराष्ट्राचे एक फार मोठं वैभव आहे आणि या गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा आहे, त्यांना माहीत नाही. महाराष्ट्रातले सगळे नटसम्राट हे गोव्यातूनच गेलेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. ते अशा प्रकारे गोव्याच्या जनतेचा, गोव्याच्या रसिकजनांचा आणि गोव्याच्या नाट्यकर्मींचा अपमान करतायत. नटसम्राट ही ची खिल्ली उडवून. आणि नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे गणपतराव बेलकरांच्या तोंडी, कोणी मला घर देता का घर. तसं फडणवीसांची अवस्था आहे, कोणी मला खुर्ची देता का खुर्ची, खुर्ची देता का खुर्ची. नटसम्राट म्हटल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत आणि गोव्यानं रंगभूमी, मराठी रंगभूमी ही संपन्न केली. आम्हाला आनंद आहे की त्यांनी आम्हाला नटसम्राट म्हटलं, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नक्कीच नाही. वाटते म्हणजे टॉलस्टॉय नाहीत की त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून त्याच्यावर आम्ही चर्चा करावी. त्यांना काय बोलायचं बोलत राहू द्या, तुम्ही लोकांना ऐकवत राहा, लोकांचं मनोरंजन होईल. त्यांचं असंही एक विधान आहे की राष्ट्रवादी हा हुशार मी तुम्हाला सांगितलं ना, ते काय टॉलस्टॉय नाहीत ना. त्यांच्या प्रत्येक विधानावरती विद्यापीठातून चर्चा व्हावी सर्वत्र वगैरे असं काही नाही आहे. राजकारणामध्ये अशी विधानं लोक करत असतात, सोडून दिलं पाहिजे. भाजप राज्यात क्रमांक 1चा पक्ष बनलेला आहे. क्रमांक 1चा विरोधी पक्ष आहे. असं आहे की 105 आमदार आहेत, तो क्रमांक 1चाच पक्ष आहे. पण मी असं म्हणतो, त्यांचा उल्लेख तो क्रमांक 1चा विरोधी पक्ष आहे. इतर सुद्धा विरोधी पक्ष आहेत, इतर सुद्धा लहान लहान पक्ष आहेत, पण भारतीय जनता पक्ष क्रमांक 1च्या विरोधी पक्ष आहे. आणि त्यांचं स्थान त्यांनी महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत निवडणुकीत कायम ठेवल्याबद्दल क्रमांक 1चा विरोधी पक्ष म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की अशी लढाई तुम्ही हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी करा. महाराष्ट्रात शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यापुढे या तिघांचीच बेरीज तुम्हाला करावी लागेल आणि ती बेरीज तुमच्यापेक्षा खूप पुढे आहे महाविकास आघाडीमध्ये. त्याच्यामुळे मी परत एकदा भाजपा नेतृत्वाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचा पहिला क्रमांक विरोधी पक्षाचा कायम ठेवला. एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली. कोर्टाने आश्वासन देऊनही नवाब मलिक यांनी आपल्या कुटुंबाची बदनामी सुरूच ठेवली आहे असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. कोर्टानं सांगून सुद्धा 3 वेळा मलिकांनी कुटुंबियांविरोधात विधान केलंय. 28 डिसेंबर 2021 रोजी आणि 2 जानेवारी त्याचबरोबर 3 जानेवारी 2022 रोजी मलिकांनी कुटुंबियांची बदनामी केल्याचं ज्ञानदेव वानखेडेंनी कोर्टात सांगितलं. या 3 उल्लंघनांचा उल्लेख त्यांनी केला. पुण्यात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, काय माहिती याबद्दल? विशाल, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्ञानदेव वानखेडे यांनी याचिका केली होती. या याचिकेदरम्यान नवाब मलिक यांनी ग्वाही दिली होती न्यायालयाला की जोपर्यंत न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे, न्यायालय जोपर्यंत निकाल देत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पद्धतीनं वानखेडे कुटुंबियांवरती भाष्य करणार नाही. हे सगळं चालू असताना अचानक ज्यावेळी समीर वानखेडे यांची एनसीबीतून त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे बदली झाली, या बदलीनंतर ज्यावेळेस पुन्हा नवाब मलिक यांनी 3 वेळा साधारणपणे त्यांचं जात प्रमाणपत्राचं जे धर्मादाय आयुक्त या ठिकाणी सुनावणी सुरू होती त्या विषयाला अनुसरून आणि इतर 2 मुद्द्यांवरती, एक आहे ते म्हणजे त्यांचं जे नवी मुंबईला वाशी येथे जे हॉटेल आहे त्या हॉटेल संदर्भातली सुनावणी जी होती त्या सुनावणीसाठी आणि ह्या 2 मुद्द्यांवरती त्यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे कुटुंबियांचं नाव घेत त्यांच्यावर टीका केली होती. हाच मुद्दा जो आहे हा मुद्दा ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा धरला असून याच मुद्द्या आधारे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केलेली आहे. न्यायालयाला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की न्यायालयाने आदेश देऊनही, न्यायालयामध्ये त्यांनी ग्वाही देऊनही अशा पद्धतीची पुन्हा आमच्या कुटुंबियांवरती बदनामीकारक वक्तव्य केलेली आहेत. त्यामुळे हा कोर्टाचा अवमान आहे. या पार्श्वभूमीवरती या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. नेमका तर या याचिकेवरती न्यायालय काय सुनावणी घेतं आणि कधी सुनावणी घेतं हे अद्याप स्पष्ट नाहीये, पण लवकर याच्यावर सुनावणी होईल. आणि ज्या पद्धतीने याचिका केलेली आहे वानखेडे यांनी, त्यांनी सगळे पुरावे जोडलेले आहेत. या पद्धती हे सगळं पाहता नवाब मलिक यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकतात असं म्हटलं तरी वाव घटणार नाही. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. तर ज्ञानदेव वानखेडेंची ही याचिका आपण बघतोय. नवाब मलिक यांना कोर्टाने आदेश देऊनही आमच्या कुटुंबाची त्यांनी बदनामी सुरूच ठेवली. 3 वेळा त्यांनी कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचं या याचिकेच्या माध्यमातून ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयासमोर आणलंय. पुढे पाहूया सातारा तालुक्यात सिंधू सानप आणि त्यांचे पती हे सातारा तालुक्यात वनरक्षक म्हणून काम करतात. काल ते सातारा तालुक्यातील पळसावडे या गावातील वन हद्दीत गेले असता त्या गावातील माजी सरपंच आणि त्यांच्या पत्नीने त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनरक्षक महिला ही 3 महिन्याची गर्भवती असल्यामुळे लोकांकडून राग व्यक्त केला जातोय. तर त्यांनी वारंवार पैशाची मागणी केली व असं धमक्या द्यायचे, पण मी त्यांना मानत नव्हते. मी शासकीय पैसे खाऊन देत नव्हते कुठल्याही कामाचे. तर नंतर ट्रान्झॅक्शन लाईन चालू होती आमची 2-3 दिवसापूर्वीपासून. तर त्यांनी धमकी दिली 2 दिवसापूर्वी. तर मी तरीही मी काम सुरूच ठेवत होते. तर त्यांनी आज मला ट्रान्झॅक्शन लाईन झाल्यानंतर मी वापस येत असताना माझ्या क्षेत्रामध्ये लाथाबुक्क्याचे मारहाण करून माझ्या मिस्टरांना चपलीनं मारहाण केली. असं 17 तारखेला त्यांनी धमक्या दिलेल्या, ते आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी मला सानप मॅडम बरोबर जायला सांगितलं होतं. तर मी सोबत गेलो होतो, परंतु मी सोबत दिसता क्षणी जे रामचंद्र जानकर आहेत त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांनी मला येऊन चप्पलनं मारहाण केली
मला मारहाण करत असताना सानप मॅडममध्ये धरायला आल्या, त्यांना मारू नका अशी विनंती करत होत्या. तर त्यावेळी त्यांनी मला सोडलं आणि दोन्ही नवरा बायकोंनी, जानकरांनी पोटात लाथा वगैरे मारल्या आणि ते मारत होते त्यावेळी मग मी त्यांचा एक शूटिंग घेतलेली. शासकीय काम बजावत असताना आणि त्यांचे पती देखील वनसंरक्षकच आहेत आणि ते काम बजावत असताना त्यांना त्या गावचे सरपंच आणि वन समितीचे अध्यक्ष रामचंद्र गंगाराम जानकर यांनी मारहाण केलेली आहे, तसेच त्यांच्या पत्नीने मारहाण केलेली आहे अशी त्यांची फिर्याद प्राप्त झाली होती. त्या फिर्यादीवरनं पोलीस स्टेशन सातारा तालुका CR नंबर 28/32 कलम 353, 332, 334, 504, 506 बहादुरीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सुद्धा साताऱ्याच्या घटनेवर संताप व्यक्त केलाय. मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय. आदित्य ठाकरेंनी काय ट्विट केलं बघा. त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्याबरोबर आहेत. किरण, या माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यांना अटक झाली आहे का? नक्कीच विशाल, संतापजनक घटना म्हणावं लागेल. सातारा येथील पळसवडे गावामध्ये ही घटना घडलेली आहे. 3 महिन्याची गर्भवती जी वनरक्षक महिला आहे आणि तिच्या पतीला हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आलेली आणि ही जी मारहाण आहे ते माजी सरपंच आणि वन समितीचे जे अध्यक्ष आहेत रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांनी ही मारहाण केलेली आहे. याचं कारण ही क्षुल्लक आहे, कारण जे वन मजूर आहेत हे मला न विचारता का पाठवले याच्या वादातून हा जो आहे तो संघर्ष झालेला आहे आणि दोन्ही म्हणजे रामचंद्र जानकर आणि प्रतिभा जानकर या दोघांनीही. किरण, मी जरा तुला थांबवतो. आपल्या बरोबर भाजपचे नेते चित्रा वाघ देखील आहेत. चित्राताई, या घटनेकडे आपण कसं बघता? अतिशय संतापजनक अशी घटना आहे. अशा नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे. पण सातारा जिल्ह्यामध्ये ही महिलांवरती हात उचलण्याची, मारहाण करण्याची पहिली वेळ नाही. याच्या आधीच्या सुद्धा बऱ्याच घटना आहेत ज्या आम्ही वेळोवेळी त्या सगळ्या घटनांवरती आम्ही आवाज सुद्धा उठवलाय. वाईट या गोष्टीचं वाटतं, गृहराज्यमंत्री, या राज्याला 2 गृहराज्यमंत्री आहे, हे खरं तर कुणाच्या गावीच नसावं, कारण ते कधीच या विषयांवरती बोलताना, आवाज उठवताना किंवा ऍक्शन घेताना दिसत नाहीत. आणि त्या गृहराज्यमंत्र्यांपैकी एकाचा हा जिल्हा आहे. त्या गृहराज्यमंत्र्याला आपला जिल्हा सांभाळता येत नाही तर तो राज्य काय सांभाळणार आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे हा सगळा जे बघतोय आपण की अशा पद्धतीने या विकृतीला मनोबल वाढवण्याचं काम हे कुठेतरी या सगळ्याच्या माध्यमातून होताना दिसते. नाही तर काय कोणाची हिंमत आहे की त्या ठिकाणी त्या महिलेला, ती 3 महिन्याची गरोदर आहे म्हणून कळलं आणि तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. कुठे आहोत आपण, कुठे चाललोय आपण? मोठमोठ्या बाता मारणारे या विषयांवरती काही बोलणार आहेत की नाही, हा एक फार मोठा प्रश्न आहे सध्या. आणि आम्ही याची निश्चितपणे याचा आम्ही पाठपुरावा करतोय. मला असं कळलं की पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. पण त्याच्या पुढे काय होतंय म्हणजे गुन्हा घडल्यानंतर पोलीस तात्काळ ऍक्शन मध्ये येतात. गुन्हा घडू नये म्हणून राज्यकर्ते किंवा जे सरकार आहे ते कधी ऍक्शन मध्ये येणार आहे याची आम्ही वाट पाहतोय. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आणि या प्रकरणामध्ये सक्त कारवाई या माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात झाली पाहिजे, ही मागणी होताना दिसते. गोवा के विकास के लिए संघर्ष, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत, ये केवल भारतीय जनता पार्टी के साथ संघर्ष कर रहे हैं और अगर इन दलों का इतिहास हम देखें, कांग्रेस पार्टी जिसने कई सालों तक गोवा पर राज किया, आज भी उनका जो 2007 से 2012 का शासन अगर हम लोग देखते हैं तो दिगंबर कामत जी के नेतृत्व में उस समय की कांग्रेस ने जो गोवा को सरकार दी, गोवा के इतिहास में सबसे ज़्यादा घपले घोटाले ये कांग्रेस की सरकार में देखे, एक दिन ऐसा नहीं जाता था कि जिस दिन गोवा में कोई मेजर स्कैम नहीं होता था और गोवा की छवि को
कांग्रेस ने पूरी तरीके से धूमिल किया। इनको सत्ता मात्र इसलिए चाहिए भाई, हमारी आवाज कौन बंद कर सकता है यार। इन पार्टियों को, विशेष रूप से कांग्रेस को, इसलिए गोवा चाहिए कि फिर एक बार उनकी लूट की राजनीति वे शुरू कर पाए और गोवा को पैसे बनाने की मशीन के रूप में, फैक्ट्री के रूप में कांग्रेस पार्टी ये देखती है। और वैसे भी नेताओं का भी कांग्रेस से मोह भंग हो गया है, क्योंकि बड़े बड़े नेता कांग्रेस छोड़कर चले गए, कुछ इंडिपेंडेंट लड़ने की कोशिश कर रहे हैं, और जनता का भी कांग्रेस से मोह भंग हो चुका है। इसलिए कांग्रेस कोई भी क्रेडिबिलिटी गोवा के मन में तैयार नहीं करती। अभी गोवा में तृणमूल कांग्रेस पार्टी भी आई है और उन्होंने एक गठबंधन भी तैयार किया है। वहाँ की जो महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी है एमजीपी, उसके साथ ये गठबंधन तैयार हुआ है। तृणमूल कांग्रेस के आने के बाद जिस प्रकार की राजनीति टीएमसी ने की, गोवा ने उस राजनीति को पहले ही नकार दिया। जो एग्रेशन उन्होंने दिखाया और जिस प्रकार से तृणमूल कांग्रेस ये सूटकेस लेकर आई और सूटकेस के भरोसे पार्टी के एक्सपांशन का उन्होंने प्रयास किया, मानो गोवा एक मार्केट हो और वहां के नेता ये मार्केट में फॉर सेल हो, इस प्रकार का भाव जो तृणमूल कांग्रेस का दिखा। और फिर कांग्रेस के कई नेता, अलग अलग नेताओं को जिस प्रकार से उन्होंने लिया, और वहाँ की बातें अगर सुनी जाए तो लोग तो कहते खरीदा, पर ठीक है, मैं ये कहना नहीं चाहता हूँ, लेकिन बावजूद उसके अब लोगों के मन में तृणमूल कांग्रेस कोई भी कॉन्फिडेंस इंस्पायर नहीं करती, क्योंकि उसका जो स्टैंड रहा है तृणमूल कांग्रेस का, लोग ये समझते हैं कि इनका स्टैंड ये एंटी हिंदू, एंटी नेशनल एंड एंटी डेमोक्रेटिक है। बंगाल के चुनाव के बाद जिस प्रकार का बर्ताव तृणमूल का रहा है, गोवा के लोग ये मानते हैं कि ये पार्टी गोवा के लिए सूटेबल पार्टी नहीं है। और दुर्दैव से गोवा की होम ग्रोन पार्टी जो है एमजीपी, इन्होंने उनके साथ अलायंस किया और इस अलायंस के कारण एमजीपी के केडर में इतना असंतोष है कि उनके जो नेता चुनाव लड़ने वाले थे, ऐसे कई नेताओं ने मना कर दिया। कुछ नेता और कई कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी के साथ आए, क्योंकि पूर्व में एमजीपी बीजेपी के साथ रही है। तो ये सारे के सारे नेता, ये जो टीएमसी का एक प्रकार का एंटी हिंदू स्टैंड है, एक प्रकार का एंटी डेमोक्रेटिक स्टैंड है, इसके चलते वो भारतीय जनता पार्टी में आए। और इसलिए ये जो अलायंस है, ये अलायंस भी कोई लोगों को बहुत इंस्पायर नहीं कर रहा है। तीसरी पार्टी यहाँ जो आई हुई है वो है आप ने हमेशा की तरह सुबह से लेकर शाम तक झूठ बोलना और झूठ की बुनियाद पर ये पार्टी खड़ी है, और वही काम उन्होंने गोवा में भी करके देखा, पिछले चुनाव में भी किया, लेकिन पिछले चुनाव में भी लोगों ने उनको गोवा में नकारा और इस चुनाव में भी गोवा में उनको निश्चित रूप से नकारा जाएगा, क्योंकि दिल्ली में आप जो गोवा में या बाकी जगह जाकर वो शोकेस करते हैं, उसकी दिल्ली में परिस्थिति क्या है ये लोगों ने देखा है। जगमगाती बिजली का नारा आप पार्टी ने दिया था, और जैसे ही अभी बीच में केजरीवाल जी ने कहा कि हम मुफ्त बिजली दे रहे हैं, पूरा सोशल मीडिया उनके ऊपर टूट पड़ा कि भले ही मुफ्त मत दीजिए पर हमको बिजली दीजिए, क्योंकि इतने बार पावर कट होता है। और लोगों ने एक प्रकार से उसका मखौल बनाया
और लोगों ने यह भी कहा कि गलती से 200 के ऊपर 201 यूनिट हो गया तो पूरा बिल देना पड़ता है, कोई सब्सिडी मिलती नहीं है, और ये सारी चीजें लोगों के सामने हैं। दिल्ली में वाटर सप्लाई के संदर्भ में भी उन्होंने जो एक आश्वासन दिया था, अंत में मोदी जी की सरकार की योजना हर घर नल, उस योजना के माध्यम से आज यहां पर सारा काम जो है वो काम हो रहा है और लोगों के घर में जल पहुंच रहा है। ये कोई केजरीवाल जी की सरकार इसमें कोई बहुत बड़ा कंट्रीब्यूशन नहीं कर रही है। इतना ही नहीं, तो जिन मोहल्ला क्लिनिक के बारे में इतनी हाइप तैयार की गई थी, एक तो जो उन्होंने खुद टारगेट कहा था 750 का, करीब 430-440 मोहल्ला क्लिनिक तैयार हो पाए, उसमें से भी मार्च 2020 में 200 मोहल्ला क्लिनिक बंद थे। और इतना ही नहीं, तो लोगों के भी ये ध्यान में आया कि जब कोरोना जैसी आपत्ति आती है तो मोहल्ला क्लिनिक किसी काम के नहीं है, वहाँ पर कोई भी मर्स की उस दवा नहीं है या कोई भी वहाँ पर इलाज मिलता नहीं है। तो कुल मिलाकर अगर हम देखें तो आप पार्टी ये गोवा में भी आकर अलग अलग प्रकार के आश्वासन दे रही है, लेकिन लोगों को उनका भी सत्य पता है, तो मुझे लगता नहीं है कि आपके बारे में भी लोगों के मन में कोई विश्वास है। भारतीय जनता पार्टी ने गोवा में स्टेबिलिटी दी है, स्थिरता दी है, और एक स्वर्णिम गोवा का एक सपना जो हमारे मनोहर पर्रिकर जी ने देखा था, उसको पूर्ण करने का काम आज भारतीय जनता पार्टी वहां पर कर रही है। सोशल सिक्योरिटी के माध्यम से अलग अलग स्कीम्स जो आज आप जैसी पार्टी दिल्ली में अनाउंस करती है, 2002 की भारतीय जनता पार्टी की सरकार ने इसमें से कई स्कीम्स लागू कर दी है। तब से लेकर ये स्कीम्स वहां पर चल रही है। फिर 2012 में हमने उन स्कीम्स को और अच्छा किया है। और देखिए, अगर हम ये देखें तो 2012 में जब हम सत्ता में आए गोवा में, तो उस समय सोशल सिक्योरिटी पर गोवा सरकार का स्पेंडिंग था 191 करोड़ 191 करोड़, और आज गोवा में 903 करोड़ रुपया हम लोग स्पेंड करते हैं। मतलब हम 6 गुना से ज़्यादा पैसा आज गोवा में सोशल सिक्योरिटी पर स्पेंड करते हैं। जो दयानंद सोशल सिक्योरिटी योजना गोवा सरकार की है, देश की सबसे पहली योजना है, जिसमें करीब 1.37 लाख लोगों को 2000 रुपया पर मंथ ये वहाँ पर दिया जाता है, और जो हमारी विधवाएं हैं उनको 2500 रुपया पर मंथ ये दिया जाता है। ये बाकी पार्टी आकर आज अनाउंस कर रही है, लेकिन गोवा में ये ऑलरेडी जिस समय मनोहर पर्रिकर जी थे उस समय से लगातार हम लोग उसको दे रहे हैं। उसके बाद दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजना भी गोवा में लागू है, जिसमें 4 लाख तक हमारे जो गोवा के नागरिक हैं उनको सारे प्रकार के जो हेल्थ केयर फैसिलिटीज़ है वो उनको मुफ्त मिलती है। और ये भी लागू करने वाला गोवा ये बहुत पहला राज्य रहा है जो बीजेपी की सरकार ने यहाँ पर किया है। इतना ही नहीं, तो अगर हम बाकी भी चीज़ें देखें तो वुमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट ये जो विषय है, 2012 में इसका गोवा का स्पेंडिंग था मात्र 54 करोड़ 54 करोड़, जो आज 549 करोड़ तक हम लेकर गए। मतलब 10 गुना ये वुमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट का एक्सपेंडिचर ये पिछले 10 सालों में बीजेपी की सरकार ने बढ़ाया है। गृह आधार योजना जो है, इसमें भी करीब 1.22 लाख विमेन को 1500 रुपया पर मंथ ये दिया जाता है, और 1609 करोड़ रुपए इसके ऊपर बीजेपी की सरकार ने खर्चा किया है। लाडली लक्ष्मी स्कीम में 1 लाख रुपया जो बच्चियों को 18 साल की होती है उनको दिया जाता है, और इसमें भी करीब 72,943 बच्चियों को इसका फायदा मिला है। और मैं ये बता दूं कि चूंकि ये आंकड़े गोवा की पॉपुलेशन के अनुपात में ये बहुत बड़े आंकड़े हैं। अगर हम एजुकेशन की भी बात करें तो
गोवा में भारतीय जनता पार्टी की सरकार ने 21 नए कॉलेजेस शुरू किए हैं। जब हम सरकार में आए तो 49 कॉलेजेस थे, अभी 70 कॉलेजेस ये गोवा में शुरू हुए। उसके साथ साथ स्कूल टीचर जो है ये अभी 94% जगह भरी हुई है, जो देश में सबसे ज़्यादा है। इतना ही नहीं तो पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप और ये सारी चीज़ों पर करीब हम लोग देखें तो 2066 करोड़ रुपया ये गोवा की सरकार ने दिया है। गोवा एक ज़माने में लॉ एंड ऑर्डर के लिए भी बदनाम हुआ था, लेकिन बीजेपी की सरकार में लॉ एंड ऑर्डर की एक भी गंभीर घटना गोवा में नहीं हुई है। और विशेष रूप से गोवा में पुलिस पर्सोनेल इनकी संख्या में एक गुणात्मक बदलाव बीजेपी ने किया। 2011-12 में 4670 पुलिस पर्सोनेल होते थे, वो अभी 7900 यानी करीब 8000 पुलिस पर्सोनेल अभी गोवा में है। और बजटरी एलोकेशन भी लॉ एंड ऑर्डर संभालने के लिए ये दुगना किया गया है। इतना ही नहीं तो महिलाओं के लिए एक स्पेशल पिंक पुलिस फोर्स गोवा ने तैयार किया है, जो बहुत ही कारगर सिद्ध हुआ है। और इसके साथ साथ देश में सबसे ज़्यादा क्राइम डिटेक्शन रेट ये गोवा का है, वो 93% है। और हीनियस क्राइम का 100% क्राइम डिटेक्शन रेट है, जो देश का सबसे बड़ा है। गोवा पुलिस को स्मार्ट पुलिसिंग अवार्ड 2 बार मिला है। उसके साथ साथ प्रेसिडेंट पुलिस मेडल 2021 का जो सबसे बड़ा सम्मान माना जाता है वो मिला है। और कुल मिलाकर गोवा के लॉ एंड ऑर्डर सिचुएशन में एक गुणात्मक बदलाव बीजेपी की ओर से आया है। इसके साथ साथ हेल्थ केयर के सेक्टर में भी बहुत बड़े पैमाने पर निवेश बीजेपी ने किया है। और करीब हमारी जो पीएचसी थी उनकी जो संख्या है वो 2.5 गुना बीजेपी की सरकार में बढ़ी है। और कॉटेज हॉस्पिटल से लेकर तो सुपर स्पेशलिटी विंग तक ये सारे नए चीज़ें ये बीजेपी ने की है। और साथ साथ 100% वैक्सीनेशन करने वाला पहला राज्य ये गोवा बना है। इसके साथ साथ जो हमारी डबल इंजन की सरकार है, माननीय मोदी जी की और गोवा की सरकार, केंद्र सरकार ने गोवा को अभूतपूर्व अप्रत्याशित रूप से मदद की है। अगर हम देखें तो जिस समय कांग्रेस की सरकार केंद्र में थी उस समय गोवा को मिलता था, समझिए 2013-14 में केंद्र सरकार की ओर से 432 करोड़, और बीजेपी की सरकार ने, मोदी जी की सरकार ने दिया 2567 करोड़, यानी 4 गुना 5 गुना पैसा ज़्यादा ये केंद्र सरकार ने गोवा को यहाँ पर दिया है। इसके साथ साथ इतने बड़े पैमाने पर इंफ्रास्ट्रक्चर गोवा में तैयार हुआ है। गोवा का जो मेन हाईवे है उस हाईवे का जो परिवर्तन बीजेपी की सरकार ने किया है, फिर आइकॉनिक जुआरी का ब्रिज हो या फिर अटल सेतु ब्रिज हो या फिर मोपा इंटरनेशनल एयरपोर्ट हो, जिसको जानबूझकर इतने सालों तक दबाकर रखा गया, वो मोपा इंटरनेशनल एयरपोर्ट और इलेक्ट्रॉनिक सिटी, इसकी भी शुरुआत। और मोपा इंटरनेशनल एयरपोर्ट में तो अगले इस साल के अगस्त तक उसका फर्स्ट फेज कंप्लीट करने का काम ये वहाँ पर होने वाला है। इतना ही नहीं, रोड डेवलपमेंट के लिए गोवा गवर्नमेंट को पुरानी केंद्र सरकार की ओर से 2009 से 2014 तक मात्र 120 करोड़ रुपया मिला था। 5 साल में 120 करोड़ रुपया, और 14 से 19 ये 5 सालों में मिला 4000 करोड़ रुपया। मतलब आप समझ सकते हैं कि 120 करोड़ और 4000 करोड़ रुपया। और उसके साथ साथ अलग अलग अगर हम गोवा को केंद्र सरकार की ओर से दिए गए पैसे का हिसाब लगाए तो मुझे ऐसा लगता है कि गोवा के इतिहास में पिछले 5 सालों में, मतलब हम 25 सालों का भी हिसाब लगाए तो पिछले 5 सालों में केंद्र सरकार ने गोवा को बहुत बड़े पैमाने पर निधि दिया है। तो एक बदला हुआ गोवा लोगों ने अपनी नज़रों से देखा है, इंफ्रास्ट्रक्चर देखा है, एक साफ सुथरी छवि वाले चीफ मिनिस्टर को देखा है, और लॉ एंड ऑर्डर सिचुएशन को
एक अच्छे सुलझे हुए ढंग में गोवा की जनता ने देखा है। हमको पूरा विश्वास है कि फिर से एक बार पूर्ण बहुमत वाली सरकार गोवा में भारतीय जनता पार्टी को मिलेगी। आज हम लोग गोवा की लिस्ट जारी कर रहे हैं। हमारे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह जी इस लिस्ट को जारी करेंगे। आज 40 में से 34 कॉन्स्टिट्यूएंसीज की लिस्ट हम लोग जारी कर रहे हैं। माननीय अरुण सिंह जी। मित्रों, भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति की बैठक माननीय प्रधानमंत्री जी की गरिमामय उपस्थिति में संपन्न हुई। पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी ने बैठक की अध्यक्षता की और सभी चुनाव समिति के सदस्य उसमें भाग लिए। केंद्रीय चुनाव समिति ने जिन नामों की अपनी स्वीकृति दी है, मोहर ब्रेकनंतर आपण बातमी बघूयात। मिठागरांच्या संदर्भातली बातमी आहे। मिठागरांच्या मोकळ्या जागा घर बांधणीसाठी देऊ नका असं ट्विट जे आहे ते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे। एवढंच नाही तर मिठागरांच्या मोकळ्या जागेवर घर बांधल्यास ते मुंबई आणि मुंबईकरांसाठी विनाशकारक ठरणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून म्हटलंय। मिठागरांच्या मोकळ्या जागांच्या संदर्भातली बातमी आपण बघतोय की अर्थात हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय की मिठागरांच्या मोकळ्या जागा घर बांधणीसाठी देऊ नका असं ट्विट जे ते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं। एवढंच नाही तर मिठागरांच्या मोकळ्या जागेवर घर बांधल्यास ते मुंबई आणि मुंबईकरांसाठी विनाशकारक ठरणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून म्हटलंय। या ट्विटच्या माध्यमातून त्यांना केंद्र सरकारला काय सुचवायचं आणि कशा माध्यमातून कोणता विषय घेऊन हा मुद्दा समोर आणायचा आहे हे खरं तर आता त्यांच्याकडनं जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। पण त्या जागेवरती घर नको असं स्पष्टपणे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तसं सूचक ट्विट त्यांनी केलंय। जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट आपण बघतोय। मिठागरांच्या मोकळ्या जागेच्या संदर्भातलं हे ट्विट आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या जागा ज्या आहेत त्या घर बांधणीसाठी देऊ नका असं ट्विट त्यांनी केलंय। त्यांचं हे ट्विट बरंच काही सांगून जात आहे। अर्थात मिठागराची जागा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूयात मुंबईतील मेट्रो 3च्या डेपोबाबतची महाविकास आघाडी सरकारनं आरे कॉलनीतली मेट्रोचा डेपो कांजूरमार्ग इथं हलवलेला आहे आणि त्यावरून मोठा वाद झाला होता। आता मात्र मेट्रो 3चा डेपो कांजूरमार्ग इथं होणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। मेट्रो 3च्या कांजूरमार्ग इथल्या डेपोसाठी नव्या पर्यायाचा शोध सुरू असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे कांजूरमार्ग इथं मेट्रो 3चा डेपो होणार नसल्याचं समजतंय। पहाडी गोरेगाव ह्या पहाडी जागेचा नव्या मेट्रोच्या डेपोसाठी विचार सुरू असल्याचं सांगण्यात येतंय। मेट्रो 3चा डेपो महाविकास आघाडी सरकारने कांजूरमार्गमध्ये हलवल्यानंतर केंद्र सरकारने आक्षेप नोंदवत ते कोर्टात गेलं आणि त्यानंतर आधीच 2 वर्षाचा उशीर झाल्यानंतर नवा पर्याय जो आहे तो विचाराधीन आहे। यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।